तुम्ही गेस करू शकता की माझ्या घरी बेडशीट किती आहेत? किती आहेत जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण बायका काम करायला लागलो तर किती गुंतून जातो ना. मी जेव्हा स्वयंपाक करायला घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी आज नाश्ताच केला नव्हता. हो, एका गोष्टीचा मला आनंद झाला होता की माझ्या घरातले सगळे कपडे मी आज ऑर्गनाइज केले आहेत. थोडेफार जे आहेत इस्त्रीचे ते बाजूला काढून ठेवलेले. तरी पण हे बुक्स शौर्याचे ऑर्गनाइज करायचे बाकी होते. पटकन ते सगळं आवरून मी शौर्याच्या पप्पांना लस्सी करून दिली, कारण आज आहे सोमवार, त्यांचा उपवास. आणि त्यातलीच थोडी लस्सी शौर्यासाठी ठेवली आणि माझ्यासाठी बनवला आहे इथं मस्त कोथिंबीर आणि चाट मसाला टाकून मठ्ठा. एक ग्लासभर मी तो मठ्ठा पिल्यानंतर शौर्याला स्कूलमधून आणलं. शौर्याने स्कूलमधून आल्यावरती लगेचच लस्सी प्यायला घेतली, त्याला इतकी आवडते. आणि त्यानंतर मी त्याच्यासाठी बनवला कॅरेट अँड मशरूम राईस. बुक वाचता वाचता मी त्याला जेवण भरवलं. आणि शौर्याला असं बुक वाचणं खूप आवडतं लहानपणापासून. जेवण झाल्यानंतर शौर्य आज चक्क 2 तास झोपला. तेवढाच मला वेळ मिळाला. माझ्या काही क्लायंटच्या ऑर्डर होत्या क्रिस्टलच्या, त्या मी पॅक करायला घेतली. आणि काही क्रिस्टलचे ब्रेसलेट शौर्याच्या पप्पांनी असे बनवून ठेवले होते, म्हणून माझं काम जरा हलकं झालं. थोडीशी भूक लागलेली, मी लगेच सीड्स खाल्ल्या. आणि त्यानंतर शौर्य उठलेलाच होता. उठल्यानंतर त्याला स्टडी करायला दिला. त्याचा स्टडी चालू होता तोपर्यंत पटापट मी माझी बाकीची कामं आवरून घेतली. ते शौर्य लाडू बनवत आहे त्याच्या चिक्कूसाठी. आता हा चिक्कू कोण आहे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आमचे मिनी व्लॉग डेली बघायचे आहेत तुम्ही, तरच तुम्हाला कळणार आहे की आमच्या घरी चिक्कू कोण आहे. असंच खेळता खेळता आमची संध्याकाळ झाली. संध्याकाळी शौर्याच्या पप्पांचं ऑफिस काम संपल्यानंतर ते शौर्याला खाली घेऊन जाणार होते. त्याच्या अगोदर मी त्याला असं एरोप्लेन बनवून दिलं. तो म्हणाला, मम्मा हे एरोप्लेन मी गार्डनमध्ये आज उडवणार आहे. गार्डनमध्ये जाण्या अगोदर शौर्याने ते एरोप्लेन अर्ध खाऊनच टाकलं होतं. आणि हो, जाता जाता सांगून जाते की आमच्याकडे किती बेडशीट आहेत, तर टोटल आमच्याकडे आहे 25 बेडशीट. तुमच्या घरी किती बेडशीट आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.